महाराष्ट्रामध्ये एक जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं आहे. समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीवरून हा संपूर्ण वाद पेटला आहे. या वादाची सुरुवात झाली ती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या एका पत्रकार परिषदेतून. दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर तब्बल 1,150 कोटी रुपयाच्या जमीन घोटाळ्याचा हा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी काही कागदपत्रे दाखवत दावा केला आहे की जटवाडा शिवारातील गट नंबर 10 मधील 23 एकर 30 गुंठे जमीन समृद्धी महामार्गासाठी संबंधित करण्यात आली होती. या जमिनीची किंमत सुमारे 1,150 कोटी रुपये इतकी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दानवे यांच्या मते ही जमीन बळकावण्यासाठी हिबाबनामा म्हणजेच बक्षीसपत्राचा वापर करण्यात आला. त्यांनी असा आरोप केला आहे की 1971 साली खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबाबनामा दाखवण्यात आला. मात्र येथेच त्यांनी एक मोठा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार जावेदचा जन्म 1984 किंवा 1985 साली झाला आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीचा जन्म झाला नव्हता त्याच्या नावावर 1971 मध्ये जमीन कशी लिहिली जाऊ शकते? हा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आरोपानंतर खासदार संदीपान भुमरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जावेद हा माझा चालक आहे, हे मी नाकारत नाही. पण दानवे म्हणतात तसा 1971 चा हिबाबनामा असेल तर त्यावेळी जावेदचा जन्मच झाला नव्हता. मग असा व्यवहार होणे शक्यच नाही. त्यामुळे हे आरोप तर्कहीन आणि दिशाभूल करणारे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भुमरे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. दानवे यांनी गट नंबर 174 चा उल्लेख केला, तो गट नंबर अस्तित्वातच नाही, असं त्यांनी सांगितलं. भूमी अभिलेखनानुसार त्या गावात गट क्रमांक 171 पर्यंतच आहे. मग 174 नंबर आला कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की सक्षम अधिकाऱ्यांनीही लेखी उत्तरात गट नंबर 174 अस्तित्वात नसल्याचं नमूद केलं आहे. तसंच 154 गट क्रमांकाबाबत वाद सुरू असून त्याची रक्कम न्यायालयात जमा का आहे? असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे संबंधित जमिनीचा व्यवहार न्यायालयीन प्रक्रियेत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दानवे यांनी 1,150 कोटी रुपयाचा जो आकडा मांडला त्यावरही भुमरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा दर कुणी ठरवला? जमिनीचे मूल्यांकन अधिकृतपणे झाले आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. तसंच हिबाबनामा हा मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार होतो. संबंधित जमीन मालक हिंदू महिला असताना मुस्लिम कायद्यानुसार हिबाबनामा कसा झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे सगळं आरोप केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि राजकीय बदनामीसाठी केल्याचा आरोप त्यांनी दानवेंकर केला आहे. भुमरे यांनी असंही सांगितलं की ज्या महिलेने अर्ज केला ती आम्हाला माहिती नाही. माझा चालक कधी जटवाडा किंवा जोगवाडा गावात गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जर कुठल्याही शासकीय गैरवापर झाला असेल तर चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे असं ते म्हणाले. याच वेळी त्यांनी दानवेवर जोरदार टीकाही केली. सतत मला टार्गेट केलं जाते. दानवेंचे संतुलन बिघडले आहे का? विरोधी पक्षनेते पद गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत असा आरोप त्यांनी केला. तसंच आता मी अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या आरोपांवर न्यायालयात खटला सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि 27 फेब्रुवारीला त्या प्रकरणाची सुनावणी असल्याचं नमूद केलं. एकूणच पाहता या प्रकरणात एक बाजूला अंबादास दानवे 1,150 कोटीचा जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करत आहे आणि CID चौकशीची मागणी करत आहे, तर दुसऱ्या बाजूला संदीपान भुमरे हे सर्व आरोप खोटे, तांत्रिकदृष्ट्या अशक्य, राजकीय बदनामीचा कट असल्याचं सांगत आहे. संदीपान भुमरे यांनी ठणकावून सांगितलं आहे की मी अब्रूनुकसानीचा दावा ठोकेल. त्यामुळे अशी बिनबुडाची आरोप करणं थांबवा, नाहीतर कायदेशीर कारवाई आम्ही करू, असा इशारा संदीपान भुमरे यांनी
दिला आहे. या प्रकरणात खरे काय आणि खोटे काय हे चौकशीशिवाय स्पष्ट होणार नाही. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष ते सरकार या प्रकरणात चौकशी जाहीर करते का आणि पुढे काय-काय तथ्य समोर येतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे. सध्या मात्र छत्रपती संभाजीनगरचं राजकारण या आरोपांमुळे चांगलंच ढवळून निघालं आहे. तर मंडळी, तुमच्या मते हा जमीन व्यवहार, गैरव्यवहार खरंच खरा आरोप असेल का खोटा हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.